अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोली येथे सफाईगार या पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा. तर कशा पद्धतीने पाठवायचा आहे, कोणता नमुना आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पात्रतेचा विचार केला तर मित्रांनो, तुम्ही फक्त 7वी पास असाल तरी देखील तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे फिलअप करता येणार आहे. हा जो अर्ज आहे तो पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि अर्ज करत असताना पूर्ण अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. त्या अगोदर सफाईगार या पदाकरिता लिफाफ्यावर तुम्हाला लिहून प्रबंधक जिल्हा न्यायालय गडचिरोली या ॲड्रेसवर तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे आणि अंतिम दिनांक पहा 21/8/2026 5 वाजेपर्यंत सायंकाळी तुम्हाला पाठवायचे किंवा त्यापूर्वी देखील तुम्ही हा अर्ज पाठवू शकता. पात्रता पहा, पात्रता किती दिलेली आहे. फक्त 7वी पास असलं पाहिजे आणि शरीर प्रकृतीने सर्व पदांची कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम असला पाहिजे. त्याच पद्धतीनं 2006 नंतर जन्मास आलेल्या मुलामुळे उमेदवाराची हयात मुलांची संख्या एकूण 2 पेक्षा जास्त नसावी. अनुभवाचा विचार केला तर पहा, उमेदवारास शौचालय, स्नानगृह, स्वच्छतेचा, झाडूकामाचा, शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. याचा अर्थ असा की कंपल्सरी नाही, तुमच्याजवळ अनुभव असेल तरी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, नसेल तरी तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. फक्त ज्यांच्याजवळ अनुभव प्रमाणपत्र असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल, त्यांचा अगोदर विचार करण्यात येईल. परंतु असं नाही की तुमच्याजवळ प्रमाणपत्र नाही म्हणून तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार नाही, असं काही नाही. सर्वांनाच हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो उमेदवारांना. तर हा फॉर्म फिल करण्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्हाला रीड करायच्या आहेत आणि ही जी PDF आहे इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु या टेलिग्राम चॅनल्सवर आपण अपलोड्स केलेले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्णपणे ज्या सूचना दिलेल्या आहेत संपूर्ण सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. आता पुढे पहा, कायद्याला अर्ज भरण्यासंबंधी महत्त्वाच्या सूचना. शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यामध्ये उमेदवारांनी त्याची शैक्षणिक अर्हता नमूद करावी. म्हणजेच या सर्व गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. फॉर्म फिलअप करत असताना पहा, सफाईगार या पदाकरिता अर्जाचा नमुना कशा पद्धतीने आहे, अर्जदाराचे नाव असेल, यामध्ये पत्ता असेल, पिनकोड असेल, जन्मतारीख, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला काय करायची मित्रांनो पूर्णपणे फिलअप करायच्या आहेत. आणि या सर्व फिलअप करून तुम्हाला जे वरी ॲड्रेस दिलेला आहे या जाहिरातीमध्ये त्या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं स्पीड पोस्टाने हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. आता पाहूया नेमके यामध्ये किती जागासाठी जाहिरात आलेली आहे. तर पाहू शकता मित्रांनो, जिल्हा न्यायालय गडचिरोली अस्थापनेवरील सफाईगाराचे 1 पदासाठी उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. म्हणजेच यामध्ये जागाचा जर उल्लेख केला तर केवळ आणि केवळ एकच जागा आहे. एकच जागेसाठी तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल जागा तर एकच आहे, कशाला फॉर्म फिल करायचं. तर बऱ्याच विद्यार्थी अशा पद्धतीने विचार करून हा फॉर्म फिलअप करत नाही आणि खरंच तुम्हाला जर या पोस्टची आवश्यकता असेल तर बिंदास हा फॉर्म तुम्ही फिलअप करा.